मुलांना आज आपण 1.1 पोयम बघणार आहोत. रेनबो आफ्टर रेन. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य, आफ्टर म्हणजे नंतर आणि रेन म्हणजे पाऊस. म्हणजे पाऊस पडल्यानंतर जो आपल्याला आकाशामध्ये रेनबो इंद्रधनुष्य दिसतो ना, त्याच्याबद्दल ही पोयम आहे. लेट्स गेट रेडी. तर चला आता आपण पोयम बघू. त्याच्या अगोदर आपण हे बघूयात. अ रेनबो अपियर्स वेन सनलाईट पासेस थ्रू रेन ड्रॉप्स. तुम्हाला माहीत आहे का आकाशामध्ये इंद्रधनुष्य केव्हा दिसतो? जेव्हा खूप पाऊस असतो तेव्हा दिसत नाही, जेव्हा पाऊस संपतो, पावसाचे छोटे छोटे थेंब पडत असतात आणि ऊनसुद्धा येतं. तर जेव्हा सूर्यकिरण जे आहे ते ऊन आहे त्या छोट्या छोट्या पावसाच्या थेंबांवरती पडतं ना, मग तेव्हा अशा प्रकारचा रेनबो आपल्याला आकाशामध्ये दिसतो. रेनबो हॅज 7 कलर्स. तर रेनबोमध्ये किती कलर्स असतात? 7 कलर असतात, म्हणजे 7 रंग असतात इंद्रधनुष्यामध्ये. कॅन यू नेम देम? तुम्ही त्याची नावं सांगू शकता का? तर हे बघा, हा रेनबो असा असतो. तर रेनबोची नावं लक्षात ठेवायची असेल तर हे विबग्योर हे लक्षात ठेवा. व्ही फॉर व्हायलेट, आय फॉर इंडिगो, बी फॉर ब्ल्यू, जी फॉर ग्रीन, व्हाय फॉर येलो, ओ फॉर ऑरेंज आणि आर फॉर रेड. तर अशा प्रकारचा हा इंद्रधनुष्य असतो, रेनबो असतो आणि त्याचे हे 7 कलर्स असतात. विप ग्योर असं लक्षात ठेवा. ओके, समजलं? आता आपण पोयम बघूयात. लिसन अँड सिंग. ऐका आणि म्हणा. रेन फॉल्स डाऊन इन सिल्वर लाईन्स फ्रॉम द क्लाउड्स इन बिझी टाइम्स. आता पाऊस, रेन फॉल्स डाऊन म्हणजे पाऊस खाली पडत आहे. कसा पडत आहे? इन सिल्वर लाईन्स. जेव्हा तुम्ही पावसाचं पाणी असं खाली पडत असेल तर तुम्ही बघता ना, पावसाचे थेंब असे लाईन्स पडल्यासारखे दिसतात, हो ना. त्यालाच आपण पावसाच्या धारा म्हणतो. पण कवीने त्याला काय म्हटलेलं आहे? त्या कशा कलरच्या दिसत आहे? सिल्वर. तुम्ही चांदी बघितली आहे? चांदीचे तुमचे छुमछुम असतात, पैंजण असते, हो ना, किंवा कानातले असतात, त्याचा कलर कसा असतो? असा पांढऱ्यासारखा असतो की नाही? तर पाऊस हा चांदीच्या रेषांमध्ये पडत आहे असं म्हटलेलं आहे. फ्रॉम द क्लाउड्स इन बिझी टाइम्स. आणि पाऊस कुठून पडतो? तर असा आकाशामधून, क्लाउड्स म्हणजे ढगांमधून खाली पाऊस पडतो. आणि बिझी टाइम्स म्हणजे सगळे जेव्हा बिझी असतात, आपापल्या कामामध्ये दंग असतात, तेव्हा तो पाऊस पडत असतो. रोड शाईन ब्राईट, लीव्ज लुक न्यू. आता पाऊस पडून गेल्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर रस्ते कसे होतात? स्वच्छ होतात, म्हणजे ते असे चमकत आहेत. ब्राईट म्हणजे तेजस्वी दिसत आहेत. लीव्ज लुक न्यू. जर झाडांवरती पावसाचं पाणी पडल्यानंतर झाडांची पाने नवीन दिसत आहेत. एव्हरीथिंग फील्स फ्रेश अँड ट्रू. आणि सगळं आपल्याला, आपल्या आजूबाजूचा परिसर कसा दिसतो? सगळं आपल्याला फ्रेश दिसतं. पाऊस पडून गेल्यानंतर ताजंतवानं दिसतं आणि सगळं आपल्याला खरं खरं दिसतं. व्हेन द रेन सेज नाऊ आय विल गो. जेव्हा पाऊस म्हणतो आता मी जातो. सन पिप्स आउट अँड स्टार्ट्स टू ग्लो. आणि मग जेव्हा पाऊस पडायचा थांबतो तेव्हा मग सूर्य हळूच ढगांमधून डोकावतो आणि सूर्याचा प्रकाश वाढायला लागतो. कलर्स डान्स अक्रॉस द स्काय, रेनबो वेव्स अ ब्राईट हाय. आणि मग असं जेव्हा होतं की पाऊस पडायचा थांबतो पण पावसाचे छोटे छोटे थेंब पडत असतात, त्याच वेळेस सूर्य येतो आकाशामध्ये आणि मग तो सूर्यप्रकाश पावसाच्या थेंबावर पडला की आपल्याला आकाशामध्ये कलर्स असे डान्स करतायत, नाचतायत असं वाटतं. आणि मग त्याच्यातून आपल्याला रेनबो काय करत आहे? हाय म्हणत आहे. आपल्याला छान मस्त ब्राईट एकदम आपल्याला मनमोहक असा इंद्रधनुष्य दिसतो. रेन अँड सन टुगेदर प्ले, मेकिंग ब्युटी एव्हरी डे. आणि रोज असा पाऊस आणि सूर्य एकमेकांसोबत खेळतात आणि अशी जी सौंदर्य आहे आपल्या निसर्गाचं ते रोज वाढवतात. रोज असंच छान छान आपल्याला दिसतं. नेचर स्माइल्स, वी स्माइल टू. नेचर म्हणजे निसर्ग, आपल्या आजूबाजूची झाडी, रस्ते, डोंगर, नद्या सगळे हसत असतात. सगळ्यांना आनंद होतो आणि आपल्याला सुद्धा आनंद होतो. आपण पण हसतो पाऊस पडल्यानंतर. आपल्याला पण छान पाऊस आवडतो ना. रेन अँड रेनबो फ्रेंड्स सो ट्रू. तर रेन म्हणजे पाऊस आणि रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य.
तर पाऊस आणि इंद्रधनुष्य हे एकमेकांचे खरे मित्र आहेत. ओके, समजली ही पोयम. आणि ही पोयम लिहिली आहे ॲनोनिमस, म्हणजे कुणी लिहिली आहे त्याचं नावच आपल्याला माहीत नाही आहे, पण खूप छान पोयम आहे, हो ना. ओके, बाय बाय.